कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच पालिका प्रशासन अधिक आक्रमक आणि गतिमान झाल्याचं चित्र दिसत आहे. डोंबिवली पूर्वेत पालिकेच्या फ प्रभागात मागील 2 दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा रोड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा पथ व रस्ते अडवून उभारलेल्या टपऱ्या, हातगाड्या आणि निवारे तोडकाम पथकाच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहे. या अचानक झालेल्या आक्रमक कारवाईमुळे फेरीवाले आणि टपरी चालकांची एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मानपाडा रोडवरील 4 रस्ता, आयकॉन रुग्णालय परिसर, ठाकुर्ली चोळे, टिळकनगर, पाथर्ली चौक आणि शेलार नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पथ व रस्ते अडवून अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कारवाई करूनही पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी फेरीवाला हटाव पथकाच्या मदतीने 2 दिवसांपासून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात येत असून लाकडी हातगाड्या जागीच गणाच्या घावांनी आणि जेसीबीच्या सहाय्याने तोडल्या जात आहेत, तर लोखंडी टपऱ्या जप्त करून पालिका आवारात हलवण्यात येत आहे. दरम्यान काही फेरीवाल्यांकडून राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले, मात्र तोडकाम पथकाने कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट आदेश दिले असून शहरातील रस्ते आणि पथ नागरिकांसाठी मोकळे असले पाहिजे आणि एकही फेरीवाला रस्ता किंवा पथ अडवताना दिसता कामा नये. या आदेशानंतर फ प्रभागात फेरीवाल्यांविरोधात कडक आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे रस्ते आणि पथ फेरीवाले टपऱ्या आणि हातगाड्यांपासून मुक्त झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जाते. द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली.